मी एक असा फन सेगमेंट करते की माझ्या आपल्या जे सेटवरती जेवढे लोक आहेत त्यांना जाऊन विचारते की टेल मी वन थिंग यू लाईक अबाउट मी, वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. लव सर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग म्हणण्यापेक्षा मी याला एक फन सेगमेंट किंवा एक फन व्हिडिओ मला आज बनवायचा आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की माझे जे सगळे टीम मेंबर्स आहेत आम्ही 90 डेज व्लॉग चॅलेंज घेतलेलं आहे. सो आज माझा हा सेकंड व्लॉग आहे आणि मी ठरवलं आहे की काहीतरी त्यांच्याच सगळ्यांच्या सोबत मी काहीतरी एक फन असा व्हिडिओ बनवणार आहे. आणि तो असणार आहे की मी इथूनच सुरुवात करते की मला जाणून घ्यायचं आहे की त्यांना माझ्याबद्दल काय आवडतं आणि काय नाही आवडत. म्हणजे मी जाणार आहे प्रत्येकाच्या इथं आणि त्यांना विचारणार आहे वन थिंग यू लाईक अबाउट मी अँड वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. ओके, सो जाऊयात आणि प्रत्येकाला विचार. आणि आता मी ऑन सेट आहोत. आता एक शूट चालू आहे गाण्याचं त्या सेटवरती. तर आता आपण सुरुवात करूयात. फिरून दाखव की. हो, सुरुवात करूयात आपण आशिष सरांपासून. येस, हाय. मी एक असा फन सेगमेंट करते की त्यात तुम्हाला ऑनेस्ट आन्सर द्यायचं आहे. येस. वन थिंग यू लाईक अबाउट मी आणि वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. I like about you your innocence. I don't like about you laziness. Lazy Rama. I don't like. याच्यावर तुम्हाला अजून काय सविस्तर सांगायचं का? सविस्तर म्हणजे काय आता काय बोलू. तब्येत कमी कर रमा, असं किती वेळा सांगतोय मी तुला. सर रोज मला ओरडताय त्याच्यावर. तो लेझीनेस आळशी आहे रमा, मी स्पष्ट सांगतो. बाकी इनोसंट आहे यार, क्यूट आहे रमा. थँक्यू. क्यूट 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 आमच्या ऑली सारखी क्यूट आहे. येस, सो आशिष सरांचा आपल्याला आन्सर मिळालाय. आणि येस, मी सर म्हणाले तसं मी आता फिटनेस चॅलेंज घेणार आहे 2-3 दिवसातच. न्यू इयर रिझॉल्युशनच आहे माझं, बट ते समहाऊ नाही होते माझ्याकडून बिकॉज आय एम अ क्रेझी फूडी यार. आणि ह्या जेवणापासून आणि खाण्यापासून आणि त्यात माझं थायरॉइड, मला हेल्थ इश्यू आहे ज्याच्यामुळे माझं वेट खूप वाढतं आहे आणि मी अशी फुगत चालली आहे. बट आय विल वर्क ऑन इट. तुम्ही मला जाडी जाडी म्हणता, आय डोंट केअर बिकॉज खूप जणांना मी अशी आवडते, खूप जणांना नाही आवडत. आणि आय नो मी बारीक झाल्यावरती पण खूप जणांना मी आवडणार आहे, खूप जणांना मी नाही आवडणार आहे. सो मला मी आत्ता अशी नाही आवडत आहे, त्यामुळे मी आता वजन कमी करायला सुरू करणार आहे. सो या, आता आपण जाऊयात पुढच्या आपल्या टीम मेंबरकडे. पण तिकडे जाऊयात श्रावणी मॅमकडे. आशिष सरांचा आपल्याला आन्सर मिळालं आहे. आता श्रावणी मॅमकडे जाऊयात. आणि हा आमचा आहे सेट. आम्ही शंकराच्या मंदिरात शूट करतोय. ओके, हॅलो श्रावणी मॅम. हॅलो. इकडे त्यांचा पण ब्लॉग चालू आहे. मी व्हिडिओ बनवतेय की माझ्या आपल्या जे सेटवरती जेवढे लोक आहेत त्यांना जाऊन विचारणार. त्यांनी मला ऑनेस्ट आन्सर द्यायचंय माझ्याबद्दल की वन थिंग यू लाईक अबाउट मी आणि वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. One thing I like about you that you are a much expressive person. That म्हणजे सगळ्यांशी एकदम जेन्युअनली ती बिहेव करते. आणि दुसरं काय, यू डोंट लाईक अबाउट मी, that you are self demotivating yourself. मी जसं आता बोलले तुम्हाला की मलाच आवडत नाहीये, मी ढोली झाली आहे त्यामुळे मी कुठेतरी नाही का डिमोटिवेटेड तरी फील पण करते. माझं असं मला बऱ्याचदा सांगणं आलं की स्वतःच्यात खुश राहायचं असतं, जसं आहे तसं. स्वतः नवीन चॅलेंज घ्यायचं असतं आणि स्वतः कम्प्लीट करायचं असतं. मग त्यात माणूस खुश असतात. मग त्यामुळं असं समजून सॅड नाही राहायचं. आत्ताचा मोमेंट का खराब करायचा, का करायचा खराब आत्ताचा मोमेंट का. थँक्यू फॉर द आन्सर. आता कसं वाटलं तुला आन्सर माझं? छान वाटलं आणि ऑनेस्ट वाटलं, जे मला एक्सपेक्टेड होतं की ऑनेस्ट आन्सर. आता बघूयात आपल्या दुसऱ्या टीम मेंबरकडे जाऊयात. आणि आता मस्त की ते सन डाऊन नाही पहिला आशिष सरांकडे, तुमच्याकडे गणेश सर कॅमेरा करत आहेत. आणि हे बघा, भाऊ पण देत नाही आहेत माझ्या ब्लॉगमध्ये मला. येणार आहे मी तुमच्याकडे थोड्याच वेळात. आणि वैभ्या बघा काय, बापरे भारी दिसतोय. आणि हे भुबू आमच्यामध्ये शिव के गाने में आ रहा है, शिव का सबसे बड़ा भक्त. इकडे काय चाललंय, यांचं इकडे शूट चाललंय. श्रावणी मॅम BTS घेतात. क्या बात आहे. सो हा आहे वैभ्या. आत्ता वैभ्याचं इथे गाण्याचं शूट चाललंय. छान दिसतोयस वैभ्या, पहिल्यांदा माझ्यापेक्षा. हा ऐक, चल तुझ्याकडे आता तुझे सीन चालू आहे, तुझ्याकडे वेळ नाही आहे. सो मला पटकन आन्सर दे की वन थिंग यू लाईक अबाउट मी आणि वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. One thing I like about you, I like you. तुझा बॉयफ्रेंड लय मारेल मला.
नाही कट करा नाही ही लाईक्स मी. इट्स ओके, ही कॅन लाईक मी. एव्हरीबडी शुड लाईक मी. आणि व्हॉट आय डोंट लाईक अबाउट हर बॉयफ्रेंड लव्स हर. लव सर. जळका वैब्या. हा, थँक्यू फॉर द ऑनेस्ट आन्सर. ऑनेस्ट आन्सर. आपल्याकडं कॉन्टेंट मिळतो. मी पण यूट्यूब चॅनल चालू करणार आहे. येस. भावांनो, आणि वैभ्याचं गाणं येतंय आता आपल्या महाशिवरात्रीला. वैभ्याचं गाणं येतंय, सो फुल सपोर्ट द्या. खूप भारी गाणं आहे. आणि वैभ्याचा लुक बघा, काय वैभ्या छानतोय. 3 वर्षांनी गाणं करतोय मी. येस. चालणं काय होतं हे. अरे दाखव मॉडेल. मॉडेल वॉक का. वैभ्याकडून आपल्याला आन्सर मिळाले. आता बघूयात अजून दुसरं कोण सापडत आहे का आपल्याला सेटवरती. सो आता आपल्यासोबत आहेत आपल्या या गाण्याचे DOP गणेश सर. DOPनीच मेकअप केलेलं आहे. सो ऐका, एक आता मी फन सेगमेंट करते या व्लॉगमध्ये. वन थिंग यू लाईक अबाउट मी, वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. आवडते आणि गोष्ट माझ्याबद्दल नाही आवडत. तू खूप छान आहे स्वभावाने, बोलायला आणि मनाने पण ही आवडते. आणि नाही आवडत जरा स्लिम हो. बघितलं, सगळे तेच बोलतात. ठीक आहे, मी सिरियसली घेते. आता मी स्लिम होणार आहे. आय नो मला खूप जण मेसेज आणि कमेंट्स पण करतायत की रमा बारीक हो अगं, नाही का तू खूप जाड झाली आहेस. पण गाईज मला स्वतःला खूप बारीक व्हायचं आहे, मला स्लिम व्हायचं आहे. बट आय हॅव फ्यू थिंग्स ज्या माझ्या आउट ऑफ कंट्रोल झालेल्या आहेत. म्हणजे माझी फूड हॅबिट, माझी लाईफस्टाईल, माझी काय म्हणतात लाईफ सायकल, रुटीनमध्ये काहीच नाही आहे. आणि लास्ट गोष्ट म्हणजे आय हॅव थायरॉईड. आणि माझं थायरॉईड वाढलेलं आहे, ज्याच्यामुळे माझं वजन खूप वाढतं आहे. आणि बट आता मी त्याच्या गोळ्या तरी ॲटलिस्ट चालू केलेल्या आहेत खायला. 3 महिन्यात मला त्याचा रिझल्ट कळेल, म्हणजे ते नॉर्मल होईल असं डॉक्टर बोलले आहेत. आणि हेच की फूड हॅबिट, मला खूप बाहेरचं खायची, घराच्या बाहेरच जास्त असते मी, त्यामुळे बाहेरचं खाणंच जास्त होतं माझं. आणि स्लिपिंग सायकल खूप खराब झालेली आहे शूट्स आणि या सगळ्या चक्करमुळे. बट हेच एक्सक्युजेस मी अख्खं वर्ष देत आली आहे सगळ्यांना, स्वतःला. आणि आता एक्सक्युजेस न देता आता रिझल्ट दिसेल तुम्हाला पण मला पण. अँड प्लीज माझ्यासाठी प्रे करा की मला एनर्जी लागेल, माझ्यातला जो आळस आहे तो निघेल आणि मला ज्या खायच्या क्रेविंग्स आहेत त्या बंद होतील. आणि मी लवकरच तुमच्यासमोर एक स्लिम ट्रीम फिट म्हणजे स्लिम तरी नाही व्हायचं मला, बट फिट व्हायचं आहे. सो या, आता जाऊयात आपण प्रतीककडे. त्याच्याकडे तर आय गेस ढिगार असेल माझ्याबद्दल सांगायला. म्हणजे आय डोंट नो वन थिंग ही लाईक अबाउट मी, तो एखादी सांगू शकेल. पण वन थिंग ही डोंट लाईक अबाउट मी मध्ये तो मला ढिगभर सांगू शकेल, याचं मला नक्कीच अपेक्षा आहे. प्रतीक इकडे रे. की टेल मी वन थिंग यू लाईक अबाउट मी आणि वन थिंग यू डोंट लाईक अबाउट मी. पहिली गोष्ट जेवण खूप छान बनवते. आणि दुसरी गोष्ट मला खूप पळवते. म्हणजे तू खूप आळशी आहेस. तू या ठिकाणावर या ठिकाणी. का तुझ्या? अगं तू म्हटली एक गोष्ट आवडतीची आणि एक गोष्ट आवडतीची गोष्ट सांगितलं की एक गोष्ट माझ्या आवडतीची आहे की ती सुगरण आहे, चांगलं जेवण बनवते. आणि दुसरी गोष्ट ती खूप आळशी आहे आणि ती खूप मला त्रास देते, पळवते. ती फक्त या अंगावरनं एवढीच होती, एवढी. ते दे, हे दे, बाटली दे, चार्जर दे, ते कर, बस एवढंच, बस बाकी काय नाही. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अजून अशी कोणती गोष्ट आहे का जी तुला आवडते माझ्याबद्दल? हो, आवडते ना. कोणती? भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुझ्या आवडतात. तू एक काय म्हणतात इंडिपेंडेंट वुमन आहे, तू एक स्ट्रॉंगेस्ट वुमन आहे, तू कमी वयात सगळं हँडल केलं आहेस. आणि तू म्हणजे माझी तू इन्स्पिरेशन आहे की तुझ्याकडनं खूप गोष्टी शिकायला भेटतात. बोलणं कसं किंवा वागणं कसं वगैरे असेल त्या गोष्टी भरपूर. ॲक्टिंग वगैरे पण तू सगळं सांगत असतीस मला, त्यामुळे खूपशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत तुझ्या. आणि जसं आता खूप आवडतीच्या गोष्टी सांगितल्या खूप आहेत त्या, तर नावडतीच्या अजून आहेत? नावडतीच्या भरपूर आहेत. काय बोलले होते मी तुम्हाला? आवडतीचं एवढं सांगितलं ते पण खूप महत्वाचं आहे. पण मला माहित होतं त्याच्याकडे ढिगभर असणार आहे न आवडती. या साईडला तर आता तुझी हिंमत असेल तर मला सांग अजून आवडतीच्या गोष्टी. काय काय तुझी जर अजून हिंमत असेल बोलायची तर सांग तुझ्या न आवडतीच्या गोष्टी माझ्याबद्दलच्या. Arrogance, घमंड, I like it. नाही
एकच होती ना? एकच होतं. सो कसा वाटला तुम्हाला माझा हा सेगमेंट? तो हा सेगमेंट मी प्रतीकच्या इथे येऊन एंड करते बिकॉज सगळे जे सेटवरती होते त्यांना तर प्रश्न विचारून झालेत माझे आणि तुम्हाला कळलं असेल की व्हॉट दे लाईक अबाउट मी अँड व्हॉट दे डोंट लाईक अबाउट मी. आणि येस मला पटतं ते जे बोललेत ते, कारण का म्हणजे जे मोस्टली आळस आणि लेझिनेस आणि हेच ॲक्च्युली माझ्या कमी काय म्हणतात दुश्मन आहेत माझं हे, आणि ते माझे पाय खेचत आहेत. बट लवकरच मी ह्या सगळ्यांवरती मात करेन, मी फिटनेस करेन, मी लेझिनेस सोडेन, मी कामांकडे लक्ष देईन. आणि या थँक्यू फॉर द ऑनेस्ट आन्सर्स एव्हरीबडी. आणि तुम्ही सांगा, जर तुम्ही मला ओळखत असाल पर्सनली और इतक्या दिवस मला बघत असाल तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा की व्हॉट यू लाईक अबाउट मी आणि व्हॉट यू डोंट लाईक अबाउट मी. बाय. आणि हो 90 डेजचे व्लॉग येणार आहेत. सो बघूयात कोण चॅलेंज कुठपर्यंत करतंय, कोण टिकतंय ह्या 90 डेजमध्ये. मी. आणि yes, वैयक्तिक. माझी इच्छा आहे तो टिकावंच, कारण का जे टिकणार आहे त्याला मिळणार आहे खूप मोठं प्राईज मनी. सो येस, प्रत्येक जिंकला तरी ते पैसे माझेच असणार आहेत. सो काही प्रॉब्लेम नाही तो जिंकला तरी. पण या होप फॉर द बेस्ट आणि ही कन्सिस्टन्सी चालू राहील. आणि प्लीज मला आयडियाज द्या की मी अजून काय 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 करू. आज तर हे माझं कुठेतरी मी डोकं चालवलं आणि हा सेगमेंट घेतला आणि मला खूप मजा आली. तुम्ही सांगा नक्की पण की व्हॉट यू लाईक अँड व्हॉट यू डोंट लाईक अबाउट मी. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा, प्रेम करा. बाय. लव्ह यू.